नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला खूप उत्सुकता लावली आहे मी आता, कारण गुरु आणि राहू हे दोन ग्रह बदललेत हे सर्वसामान्य माणसांना पण माहिती आहे. आता ॲस्ट्रॉलॉजी हा असा परे विषय राहिलाच नाही, सामान्य माणसापर्यंत तो आलेला आहे. इतकी तुम्ही ज्ञानी लोक आहात. आत्ता गुरु जो मिथुनेमध्ये प्रवेश केला आहे आणि राहूनी कुंभेमध्ये प्रवेश केला आहे आपण पाहिलं आहे. आता आपल्याला काय हवं असतं की मला काय फळ देईल ते सांगा. माझ्या राशीला, माझ्या लग्नाला तो कसा बघणार आहे. तर आपण मेष राशीपासून सुरुवात करूया. मेष लग्न आणि मेष रास ज्यांची आहे, मेष राशीमध्ये मुळात मेष रास ही मंगळाची आहे. मंगळ हा गुरुचा मित्र आहे. रवी, मंगळ, गुरु, चंद्र हे मित्रांचा ग्रुप आहे. त्यामुळे मेष राशीचा गुरु हा मित्र आहे मंगळाच्या राशीचा, आणि मेष लग्नाचा पण. आणि राहू हा मंगळाचा शत्रू आहे. त्याच्यामुळे एक राहू, एक शत्रू आणि एक मित्र. पण परिस्थिती आत्ता अशी आहे की हे दोघं जण एका त्रिकोणात आले आहेत आणि गुरु आणि राहू या दोन्ही ग्रहांना सेम दृष्टी आहेत. हे दोघंही 5वी, 7वी आणि 9वी दृष्टी टाकतात स्थानांवर. त्याच्यामुळे मेष रास मेष लग्नाला राहू 11वा आणि गुरु 3रा. आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं 2, 5, 7, 9, 11वा गुरु चांगला, म्हणजे 2रा, 5वा, 7वा, 9वा, 11वा गुरु चांगला, आणि 3रा, 6वा, 10वा आणि 11वा राहू शुभफळ देतो. मग मेष राशीला राहू 11वा आला. 11वा म्हणजे काय? मेष रास मेष लग्नाला नेटवर्क सर्कलच्या स्थानामध्ये आला, म्हणजे मित्रमंडळी, आसपासचे लोक. 11वं म्हणजे लाभ. राहू हा ॲम्प्लिफायर आहे. ॲम्प्लिफायर म्हणजे काय? आभासी प्रसरण दाखवणारा. त्याच्यामुळे हा राहू, आणि त्यात अजून एक ब्युटी राहूची अशी आहे की तो स्वतःच्या आजोळी आला आहे मूल त्रिकोण राशीमध्ये. त्यामुळे तो अतिशय लक्झरियस, कम्फर्टेबल, मस्त, मजेत, आनंदात आहे. आणि असा राहू मेष राशीला मेष लग्नाला 11वा आल्यामुळे हा मित्रमंडळी, नातेवाईक, इन्व्हेस्टमेंट्स पंचमातून 11व्या राशीकडे बघतात सगळे. त्यामुळे सगळ्या प्रकारचे लाभ देईल. चांगला आहे ना राहू मेष राशीसाठी, लाभात आला आहे तुमच्या. आणि गुरु जो आहे तो 3रा आला आहे. गुरु 3रा नाही चांगला. तिसरा म्हणजे काय की प्रयत्न करायला लावतो. पण गुरु ना हा मिथुनेतला, हा मिथुनेत असेपर्यंत सतत 7व्या दृष्टीने समोर स्वतःच्या मूल त्रिकोण या धनुराशीकडे बघतोय. त्याच्यामुळे तुम्ही जेवढा संघर्ष कराल तेवढा हा गुरु त्याच्या समोरच्या राशीमध्ये, म्हणजे त्या स्थानामध्ये तुम्हाला चांगलीच फळं देणार आहे. असा मेष राशीला चांगला आलेला आहे. पुढे आपण बघूया वृषभ रास आणि वृषभ लग्न. वृषभ रास ही शुक्राची रास आहे, राहूची मित्राची रास आहे. गुरुच्या मित्राची नाही, पण शुक्राची रास आहे. शुक्र म्हणजे शुक्राचार्य हे पण गुरु, आणि गुरु हा तर बृहस्पती, हा तर देवांचा गुरु. त्याच्यामुळे या दोघांचं कर्म जवळपास एकसारखं आहे, म्हणून हे कट्टर शत्रू होत नाहीत. मग वृषभ राशीला गुरु, त्यातनं शिवाय गुरु चांगला आला की तो 2रा आला आहे. मिथुन राशीच्या पुढचीच रास आहे वृषभेच्या. त्याच्यामुळे संपत्तीकारक आहे. वृषभ रास मुळातच कॅशची रास आहे, अर्थ त्रिकोणातली असल्यामुळे पैसा या गोष्टीला खूप महत्त्व आहे. मटेरियल लाईफ याला महत्त्व आहे. संसाधनाला महत्त्व असतं वृषभ राशीला नेहमीच. त्यामुळे हा वृषभेला 2रा आलेला गुरु तिला संपत्ती देणार आहे. आणि राहू तर 10वा आला, म्हणजे ही संपत्ती देण्यासाठी वृषभ राशीला गुरु आणि राहू हे अर्थत्रिकोणातच आले, म्हणजे संपत्ती देणार आहे आणि म्हणून कर्म करून घेणार आहे. हे दोन्हीही पॉझिटिव्ह बाजूला जाणार आहे. पुढची आहे मिथुन रास आणि मिथुन लग्न. मिथुन लग्नाला लग्नातच राशीतच त्या गुरु आला, म्हणजे पहिला गुरु आला, आणि राहू आला 9वा. 9वं स्थान हे गुरुचं स्थान आहे. राहू गुरुला घाबरून असतो, गुरुच्या पुढे राहूला पॅरालिसिस होतो. त्याच्यामुळे 9वा राहू हा चांगला नाही आहे आणि पहिला गुरु हा चांगला नाही आहे. पण
पहिल्या गुरुची 9व्या राहूवर दृष्टी आहे, राहूची गुरुवर आहे तशी गुरुची पण राहूवर आहे. संपूर्ण मिथुनेतला गुरु आणि कुंभेतला राहू हे संपूर्ण वर्षभर एकमेकाकडे दृष्टी टाकून आहेतच. त्याच्यामुळे मिथुन रास मिथुन लग्नाला सावधगिरी बाळगली. कामत्रिकोणातली राशी आहे, थोडी घायकुतीला येणारी राशी आहे. यांनी थोडी सावधगिरी बाळगायची आहे की आपण आत्ता पैसे इन्व्हेस्ट करायचे का, किंवा आता हा जो 9वा आहे म्हणजे आपण आत्ता प्रवासाला जाणार आहोत तर तिथे काय काळजी घ्यायची याची जरा थोडीशी प्रिकॉशन घेतली ना तर काही वाईट नाही. पहिलं एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या, कुठलाही ग्रह तुमचं वाईट करायला आलेला नाही. त्याला तेवढंच काम आहे का प्रत्येक माणसाचं वाईट करायचं? तो चांगलंच करतो. ग्रह हे देवता आहेत आपल्याला. तुमचा दृष्टिकोन मनाचा जेवढा पॉझिटिव्ह असेल तेवढं तुम्हाला चांगला ग्रह फळ चांगलं देणार आहे तर ते जास्त चांगल्या प्रकारे घेता येतं. एखादा ग्रह तुम्हाला संघर्ष करायला लावणार आहे तर मी कोणत्या बाजूनी संघर्ष करायचा आहे याचा विचार केलात तर पॉझिटिव्हिटीकडे कसं जायचं आहे तुम्हीच ठरवता. कर्म तुमच्या हातात आहे, त्यामुळे वाईट वगैरे नाही आहे. कर्क रास आणि कर्क लग्न, इथे कर्क राशीला मिथुन रास पाठीमागची म्हणजे 12वा गुरु आणि कर्क राशीला 8वा राहू. 8वा म्हणजे अष्टमस्थान, हे जरा खोलात जाणारं गूढ गोष्टींचं, मृत्यू आणि रिबर्थचं, त्यामुळे थोडंसं भीतीदायक वाटतं लोकांना. खरं तर हे मोक्ष त्रिकोणाचं स्थान आहे म्हणजे अध्यात्माचं स्थान आहे. राहू इथे आला ना तर 8वा राहू हा ऐहिक गोष्टींना महत्त्व देणारा नाही आहे, तो मारकाचं काम करतो. मारक म्हणजे ऐहिक गोष्टींना मारक. इथे हा आध्यात्मिकतेकडे नेऊ शकतो, कारण कर्क राशी मुळात मोक्ष त्रिकोणातली रास आहे, चंद्राची मनाची रास आहे. मनाला जेव्हा पटतं की हा ज्या गोष्टी आपल्या परे आहेत असा राहू आहे तर त्याचा मी शोध घेईन पॉझिटिव्हली. आणि जेव्हा गुरु 12वा आला आहे तेव्हा 12वा गुरु हा आध्यात्मिकतेच्या स्थानामध्येच आहे, कारण मीन रास 12वी रास आहे. आत्ता मिथुन रास कर्क राशीला 12व्या स्थानात आली आहे, म्हणजे मुळातच इथे स्पिरिच्युअलिटीसाठी आलेला हा गुरु आहे. आणि तो बघतोय समोर स्वतःच्या मूल त्रिकोण राशीकडे, कायमच मिथुनेचा गुरु धनुराशीकडे बघणार आहे. त्याच्यामुळे पर्स्पेक्टिव्ह आयुष्याचा बदलेल. मुळातच कर्क राशी ऐहिक सुखाची रास नाही आहे आणि आयुष्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलला, दृष्टिकोन बदलला, विचार बदलणार आहे. मन म्हणजे विचार, किती पॉझिटिव्ह देणारच आहे तुम्हाला परिणाम. कर्क रास ज्यांच्या कुंडलीमधला कर्क राशीतला चंद्रच बलवान नाही आहे त्यांना प्रिकॉशन घ्यावी लागेल. अदरवाईज ही चंद्राची रास आहे, हा चांगलंच करेल. जरी 12वा असला तरी तो स्पिरिच्युअलिटीकडे जाणारा राहू आहे, कारण मुळात कर्क राशी मोक्ष त्रिकोणातली रास आहे. त्याच्या पुढची रास आहे सिंह. सिंह रास आणि सिंह लग्न. या सिंह राशीला मिथुनेतला गुरु 11वा, अरे वा, लाभ देणार आहे. सिंह राशीच्या रवीचा तो मित्र आहे आणि राहू आहे तो समोर आला आहे 7वा सप्तमामध्ये, म्हणजे शत्रूच्या घरात आलाय म्हणूया किंवा समाजाकडे आलं, समाजाच्या स्थानात आलाय म्हणूया. त्यामुळे इथे हा परीक्षा घेणार आहे तुमची. तराजूचं हे स्थान आहे 7वं स्थान, इथे एंटरप्रेन्युअरशिपचं स्थान आहे. प्रत्येक माणसाच्या कुंडलीत 7मं स्थान आहे, जोडीदाराचं स्थान आहे. तर इथे सावधगिरी बाळगा. तुम्ही जेव्हा आयुष्यामध्ये सावधगिरी बाळगता तेव्हा कुठलंही संकट तुमच्यावर मात करत नाही, कारण सावधगिरी बाळगणारा माणूस हा पॉझिटिव्हली गोष्टींकडे बघतो. जो सावधगिरी बाळगत नाही, जो आपल्याच मस्तीत असतो, त्याला संकट मात करतात त्याच्यावर, कारण त्याला माहीत नसतात. जो माणूस सावध आहे त्याला संकट येऊ दे किंवा चांगले दिवस येऊ देत, तो त्याच्याकडे सावधतेनेच बघतो. त्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगली तर सप्तमातला राहू वाईट परिणाम देणार नाही. आणि गुरु तर 11वा आला आहे, सिंह राशीला गुरु 11वा आलेला आहे आणि तो लाभस्थानातच आलेला आहे. त्यामुळे नेटवर्क सर्कलमधनं, मोठ्या भावंडांकडनं, इन्व्हेस्टमेंट्समधनं लाभ मिळणार आहेत. पुढची आहे कन्या रास, कन्या लग्न. कन्या राशी बुधाची रास आहे, राहू कन्या राशीचा मित्र आहे आणि गुरु हा बुधाचा मित्र नाही. तुम्हाला माहीत आहे बुधाची मायथॉलॉजिकल स्टोरी की तो अनवरस मुलगा आहे गुरुच्या बायकोचा, म्हणून गुरुला बुध आवडत नाही. त्यामुळे कन्या रास कन्या लग्नाला 6वा राहू आणि 10वा गुरु. 6वा राहू म्हणजे काय तर मुळात ना 6ठ स्थान चंद्रापासून असो नाही तर लग्नकुंडलीतलं असो,
हे नेहमी प्रॅक्टिकल लाईफ दाखवतं. त्यामुळे 6वा राहू तुम्हाला प्रॅक्टिकली काम करायला लावणार आहे. आणि 6वा आल्यामुळे अर्थातच तुमच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी, रोग, ऋण, रिपू, अडचण कशाची, तब्येतीची अडचण किंवा एखादा हितशत्रूची अडचण किंवा कर्ज असेल तर ते कसं फिटेल याची एक प्रकारची काळजी, याचं हे स्थान आहे. इथे 6वाच आला आहे, त्यामुळे तो इथे चांगलं काम करेल, त्यात तुम्हाला पॉझिटिव्हिटी देईल. आणि गुरु 10वा आला आहे. गुरु आला आहे अर्थत्रिकोणामध्ये. 10वा म्हणजे 2, 6, 10 हे अर्थत्रिकोण आहे. तर हा 10वा आलेला गुरु षष्ठाकडे बघतोय तुमच्या चंद्रापासनं. कन्या लग्नाला तो षष्ठाकडे बघतोय. तर तो तुम्हाला प्रमोशनचे योग आणतो, मोठं कर्जाचे योग आणतो, त्यातून मोठी प्रॉपर्टी निर्माण करण्याचे योग आणतो. कारण गुरु हा शुभ ग्रह आहे. अर्थात तो जेव्हा शुभ असतो 2, 5, 7, 9, 11वा, तेव्हा तो निर्विवादप्रमाणे उत्तम फळ देतो. आणि जेव्हा तो तसा नसतो तेव्हा संघर्षातून चांगलं फळ देतो. कारण 6वा स्थान हे प्रॅक्टिकल लाईफ आहे. प्रॅक्टिकल लाईफ माणसाचं नाकासमोर बघून असतं का सगळं छान छान? रोज सकाळी ऑफिसला बाहेर पडलात आणि टायर पंक्चर आहे की संपलं, गेला वेळ, उशीर झाला, ही प्रॅक्टिकल अडचण आहे. ती तुम्हाला घरात बसून माहीत नसतं. गाडीला किक मारताना कळतं की टायर पंक्चर आहे. अशा प्रॅक्टिकल अडचणीतनंच माणूस पुढे जात असतो. आणि म्हणून ते त्याचं 6ष्ठ स्थान हे प्रॅक्टिकल लाईफ आहे. रोग, ऋण, रिपू ही नेहमीची गोष्ट आहे, घाबरायचं कशाला. पुढे जाऊया. तूळ रास, तूळ लग्न. याच्यामध्ये तूळ राशीमध्ये हा त्याच्या त्रिकोणात आलेला गुरु आहे, कामत्रिकोणामधला मिथुन, तूळ, कुंभ. म्हणजे गुरु चांगला आहे. आणि राहू जो आहे हा राहू 5वा आलाय तूळ राशीला, 5म स्थानात आलाय असं समजा. तूळ राशीच्या 5वा म्हणजे क्रिएटिव्हिटीच्या स्थानात आलाय. कदाचित ना हा 5वा आलेला राहू तूळ राशीतला तुम्हाला रिलेशनशिप्समध्ये चुकीच्या तऱ्हेने अडकवू शकतो. मन जागं ठेवा बास. कारण गुरु तुम्हाला चांगला आला आहे. गुरु तुम्हाला वेडवाकडं करू देणार नाही आहे. तूळ राशी मुळातच बॅलन्स करणारी रास आहे, त्यामुळे होणार नाही असं काही, याची तुम्ही खात्री बाळगा. पण सावधगिरी बाळगणं हा माणसाचा चांगला मित्र आहे, सावधगिरी बाळगणं हा. त्यामुळे तुम्ही तसे राहाल तर राहू तुमच्यावर मात करणार नाही. इन्व्हेस्टमेंट्स करताना सावध राहा, कारण 5म स्थान हे इन्व्हेस्टमेंटचं स्थान आहे. जेव्हा इन्व्हेस्टमेंटच्या स्थानाकडे बघणारा किंवा त्या स्थानामध्ये राहू येतो त्यावेळेला माणसांनी इन्व्हेस्टमेंट्स करू नयेत, सावधगिरीने कराव्यात. अगदीच नाईलाज असेल तर तो राहू बदलाच्या आधी करून टाकाव्यात. पुढे 2 वर्षासाठी राहू बदलल्यावर करू नका. एवढी साधी गोष्ट आपण करूच शकतो. याच्या पुढचं आहे वृश्चिक रास, वृश्चिक लग्न. वृश्चिक राशीला 8वा गुरु आणि 4था राहू, दोन्हीही चांगले नाही आहेत. 8वा गुरु हा पण तरीसुद्धा गुरु आहे. 8म स्थान हे गुरु जसा धनस्थानामध्ये स्वकष्टार्जित संपत्ती देतो तसा तो धनस्थानातनं 8मात बघतो, 8मातनं धनस्थानात बघतो. म्हणजे 8वा गुरु जो आलेला आहे ना, हा एक तर हे स्थान आहे निषिद्ध धनाचं, म्हणजे सासूरवाडीचा पैसा, मृत्यूपत्रातून मिळणारा पैसा, कोणाच्या तरी इन्शुरन्समुळे मिळणारा पैसा. याच्यासाठी तुम्ही काय केलं पण तरी पैसा मिळतो. लॉटरीचा पैसा, अचानक मिळणारा विंडफॉल गेनचं हे स्थान आहे. त्यामुळे इथे तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तर तुम्हाला अशी संपत्ती मिळण्याचा योग येऊ शकतो. पण ही संपत्ती मिळताना तो गुरु 8वा असल्यामुळे तुम्हाला जरा साशंकता असते मनाला, हे मी घेऊ का नको, हे बरोबर आहे का. पण ते मिळतं. आणि धनस्थानाकडे बघतो त्याच्यामुळे वृश्चिक लग्नाला 8मात येणारा जो पैसा आहे तो कौटुंबिक ॲसेट्सपासून मिळू शकतो. आणि वृश्चिक लग्नाला किंवा वृश्चिक राशीला जो 4था राहू आहे हा 4थं स्थान आहे स्वतःच्या राहत्या घराचं, आईचं, मनाचं. राहू जेव्हा 4था येतो ना तेव्हा राहू हा पापग्रह आहे आणि तो काहीही आभास निर्माण करणारा ग्रह आहे. कारण त्याला देह नाही आहे स्वतःचा. आणि हा शनीच्या राहू आलेला आहे शनीच्या राशीमध्ये. तो स्वतःला शनी समजतो. ज्या राशीत असतो त्याचा स्वामी म्हणजे मी, असं राहूचं प्रिटेन्शन कायमच असतं. त्यामुळे हा राहू स्वतःला शनी समजतो. हा कष्ट करतो चतुर्थामध्ये, कारण शनी कष्टकरी जमातीचा कारक आहे. आणि याच्याकडे गुरुची दृष्टी आहेच ना, याची गुरुकडे आहे तशी. त्याच्यामुळे गुरुची याच्यावरची दृष्टी याला फार चुकीच्या गोष्टी करू देणार नाही आहे. धनुरास, धनुलग्न यांना
राहू आणि गुरु दोघंही चांगले आलेत. धनु राशीला राहू आलाय 3रा आणि गुरु आलाय 7वा. 7वा म्हणजे समाजाच्या स्थानामध्ये, जोडीदाराच्या स्थानामध्ये, बिझनेसच्या स्थानामध्ये. इथे तो फळ चांगलं देणार आहे, काहीतरी गोष्टी तुम्हाला लाभ देणार आहे, मिळणार आहेत तुम्हाला. आणि 3रा जो राहू आहे हा पराक्रम स्थानामध्ये आला आहे, पराक्रमात आला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेवढे कष्ट घ्याल योग्य दिशेने तेवढा हा राहू तुमच्यासाठी चांगलं ताट घेऊन उभा आहे पंचपक्वान्नाचं. तो चांगला राहू आहे, जरी गुरुचा मित्र नाही आहे पण गुरुची दृष्टी आहे त्याच्यावर, त्याच्यामुळे तो वेडवाकडं करणार नाही आहे. आणि गुरु तर उत्तमच आलेला आहे. त्यामुळे धनुरास धनुलग्न मुळातच पॉझिटिव्ह असतं. ते गुरुचं मूलत्रिकोण राशीचं रास आणि लग्न असल्यामुळे हे हवेत उड्या मारणारे लोक नसतात. प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली तपासून घेतात, कारण अग्नितत्वाची रास आहे. त्याच्यामुळे यांना फळ चांगलं मिळणार आहे. मकर रास मकर लग्न आपल्या देशाची रास आहे मकर रास. आणि मकर राशीसाठी राहू मित्र आहे, शनी लग्नेश आहे. इथे 6वा गुरु आणि 2रा राहू म्हणजे अर्थ त्रिकोणामध्ये आलेले आहेत. राहू आणि गुरु एकमेकाकडे बघणारे. 6वा गुरु काय करतो तर फायनान्स हे गुरुचं क्षेत्र आहे 6ठ स्थानासाठी. फायनान्समध्ये राहूची दृष्टी पडती आहे म्हणून काहीतरी प्रलोभनं निर्माण होणार आहेत. पण मकर रास मुळातच अतिशय श्रूढ रास आहे शनीची आणि राहू त्याचा मित्र आहे. त्यामुळे असली प्रलोभनं आपल्याला येतील त्याला आपण बळी पडायचं नाही आहे. शनीला कायमचं माहिती आहे, शनी प्रलोभनाला बळी पडणारा ग्रहच नाही. शनी या कष्टकरी जमातीचा कारक आहे, स्वतः संघर्ष करणारा आणि स्वतःला पटेल तरच गोष्टी ना हो म्हणणार आहे. दुसऱ्याने दिलेलं याला कधीच मान्य नसतं, कारण हा स्वतः कष्ट करतो पहिल्यापासून शेवटपर्यंत. आणि जो म्हणून हा गुरु त्याला 6वा जो आलेला आहे, ज्यांच्या कुंडलीमध्ये आला आहे ना मकर लग्नाच्या, त्यांच्या 6ठात आलेला जो गुरु आहे ना हा कितवा आहे पेक्षा तो 6ठात आला म्हणून तो प्रमोशन देईल, नक्की देईल. राहू पण बघतो 6ठाकडे, जोडीला गुरुकडे बघतोय म्हणजे नोकरी बदलाचे पण योग येणार आहेत, प्रमोशनचे पण योग येणार आहेत. आता तुमचं शहाणपण महत्त्वाचं आहे. मकर रास शहाण्या माणसांची रास आहे की तुम्ही कशाला निवडता हे महत्त्वाचं आहे. कुंभ रास आणि कुंभ लग्न इथे लग्नीच राहू आला. जेव्हा धर्मत्रिकोणामध्ये 1-5-9 मध्ये राहू येतो त्यावेळेला तो पंचमावर बघतो, म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या स्थानावर बघतो. त्यामुळे ज्यांच्या कुंडलीमध्ये लग्नस्थान, पंचमस्थान, भाग्यस्थानातून 11 आकडा आहे त्यांनी यावर्षी 1.5 वर्ष इन्व्हेस्टमेंट्स करायच्या नाहीत. एवढी सावधगिरी बाळगा, म्हणजे फसायचा प्रश्नच येत नाही. आणि गुरु जो आहे तो 5वा आहे. गुरु तुमच्यावर कृपा करणार आहे. म्हणजे खरं काय होणार आहे सांगू का, 5वा आलेला जो गुरु आहे ना हा तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचे चान्सेस आणणार आहे. तुम्ही श्रूडली ठरवायचं आहे की आपण आता यात इन्व्हेस्ट करायचं आहे का हे नुसतंच ठेवून द्यायचे आहेत. पैसे मिळाले सेविंगमध्ये ठेवून द्या. आपल्याला भीती आहे की हे पैसे जातील का, आपल्याकडून खर्च होतील का, किंवा हे हरवतील का. पण असं काही होणार नाही, कारण गुरु 5वा आहे आणि राहू त्याच्याकडे बघतोय. तो तुम्हाला प्रवोक करेल, इन्व्हेस्ट कर. तुम्ही 5वा गुरु आल्यामुळे शिक्षणामध्ये जर तुमची बुद्धिमत्ता चालवाल, क्रिएटिव्हिटीमध्ये जास्त लक्ष घालाल तर, आणि संततीचे योग पण हा 5वा गुरु आणणार आहे, तर तुम्हाला या राहूच्या त्रासाचा फारसा त्रास होणार नाही. कारण कुंभ आणि मकर ह्या दोन्ही शनीच्या राशी आहेत. यांचा राहू मित्र आहे, त्यामुळे त्याचा स्वभाव ते अंतर्बाह्य ओळखून आहेत. शनीचा मित्र आहे राहू. पुढचं मीन रास मीन लग्न याला 4था गुरु आणि 12वा राहू म्हणजे मोक्ष त्रिकोणात आला. मुळातच मीन रास आणि मीन लग्नाच्या व्यक्ती या पैसा, मानमरातब, ऐहिक सुख, गाड्या घोडे, घरदारं, नातेवाईक या गोष्टींमध्ये गुंततच नाहीत. मुळातच आहे उत्तम आहे, नाही आहे ओके मिळेल, आशावादी असतात गुरु. आशावादी ग्रह आहे. त्याच्यामुळे हा 4था गुरु जो आहे ना हा घरामध्ये काहीतरी नवीन गोष्टी आणू शकतो, पण तिथे तुमचा पैसा खर्च होईल, कारण तो व्ययाकडे बघतो. आणि 12वा राहू आहे हा मुळात मीन रास स्पिरिच्युअलिटीकडे जाणारीच रास आहे. त्यामुळे हा आध्यात्मिकतेकडे नेणार आहे अजून मीन राशीला. 12वा राहू असल्यामुळे मुळातच आयुष्यातनं लेट गो होणारी ही रास आहे. अशा तुमच्या प्रत्येक रास लग्नाला आहे
गोचरीने आलेले गुरु राहू जे एकमेकांकडे बघतायत कायम, हे काय करतात हे सांगितलं. आता तुम्हाला प्रश्न आहे की माझं लग्न मेष आहे पण माझी रास मेष नाही, माझी रास कुंभ आहे पण माझं लग्न कुंभ नाही. यांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या स्थानांमधून हे वेगळ्या वेगळ्या त्रिकोणांमध्ये ग्रह फळ देणार आहेत. आता इथे एपिसोडमध्ये मी जगातल्या प्रत्येक माणसाचं तर बघू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या कुंडलीचं बघून घ्यायचं असेल मला मेल करा, मी प्रत्येकाचं प्रेडिक्शन देते. ओके, बाय बाय.